म्हणजे देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झाल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। पेटीएम मध्ये तब्बल 27,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुळे यांनी केलाय। डिजिटल पेमेंट मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केलाय। तसंच सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांवर बंदी आणली आहे। तब्बल 5,000 कोटींचे निवडणूक रोखे भाजपकडे आहेत, त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येते असं देखील सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय। हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकार म्हणते। या देशाचे 27,000 कोटी रुपये, किती 27,000 कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे। माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड हे थांबले पाहिजेत। हा चुकीचा निर्णय आहे आणि कदाचित ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो। आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे? भारतीय जनता पक्षाचे 5,000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आहेत। केंद्र सरकार पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर देखील हल्लाबोल केलेला आहे। अबकी बार गोळीबार सरकार असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। महिलांना सुरक्षा पुरवणाऱ्या आर पाटलांचं सरकार पाहिजे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होणाऱ्या फडणवीसांचं सरकार पाहिजे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। तर हे गरिबांचं नव्हे तर गुंडांचं सरकार असल्याचा घणाघात आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। कोणी तुला काही बोललं, पोलीस स्टेशनला सांग तू आर पाटलाची बहीण आहेस, पोलीस तुझा न्याय करून देईल। आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होतंय तर लोक बंदुकी घेतायत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत। बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ? मग आपल्याला आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। हे सरकार काय माहिती का, आपकी बार गोळीबार सरकार असं हे सरकार आहे। हेच गुंड पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करतात, बदली पोस्टिंगसाठी पोलिसांसाठी मंत्री या सरकारमध्ये पैसे मागत आहेत। हेच गुंडांचं सरकार सगळीकडे गुंडगर्दी करत आहेत, सगळं काही करत आहेत, पण अनेक गोष्टी पोलिसांच्या ऐकल्या जात नाहीत। आणि आज तेच पोलिसांना ह्या मंत्रालयामध्ये आपण